नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण सुंदर अशा क्रोशो क्लिप कशा बनवायच्या ते शिकणार आहोत. यासाठी थोडंच साहित्य लागतं. 2 कलरच्या लोकर, कात्री, सुई. सिंपल सामानामध्ये आपल्याला छानपैकी क्रोशोचं डिझाईन बनावायचं आहे. तर यासाठी पहिल्यांदा मी येलो कलरची लोकरचा राऊंड बोटाभोवती करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता या राऊंडमधून मी सुई पास केलेली आहे आणि बाहेरची लोकर मी आतमध्ये खेचलेली आहे. गोलामध्ये खेचून इथे आपल्या 2 साखळी घालून घ्यायचे आहेत, म्हणजे 2 चेन आपल्याला घालून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने चेन घालून झाल्यानंतर सुईवरती एक वेढा द्यायचा आहे आणि 2चा 1 आणि 2च्या वेढ्यातून एकदा आणि 2 वेढ्यातून एकदा अशी सुई पास करायची, म्हणजे इथे आपला डबल क्रोशो पूर्ण होतो. डबल क्रोशो पूर्ण करत असताना लक्षात ठेवायचं आहे 3 राऊंड सुईवरती येतात. पहिल्या 2 राऊंडमधून सुई बाहेर काढायची आणि नंतर दुसऱ्या 2 राऊंडमधून सुई बाहेर काढायची. तर अशा पद्धतीने आपले 10 राऊंड कंप्लीट झाल्यानंतर हे असं गोल तयार होतं. हे ॲपलसारखं दिसणारं डिझाईन तुम्ही क्लिपवरती असं देखील लावू शकता. हे देखील खूप छान दिसतं. तर यालाच मी ग्रीन कलरचे पान देखील करणार आहे. तर ग्रीन कलरचे पान करण्यासाठी मी बॉटल ग्रीन कलरची लोकर वापरलेली आहे. तर तुम्ही बघू शकता मधून जी लोकर ओढली की हा राऊंड पूर्ण तयार झालेला आहे. ती लोकर पाठीमागं टाकायची आहे आणि ग्रीन कलरची लोकर आपल्याला सुई गोलामध्ये घालून ग्रीन कलरची लोकर बाहेर खेचायची आहे आणि नंतर आपल्याला याच्यावरती 2 साखळ्या म्हणजे चेन घालून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ग्रीन कलरचे 2 चेन आपल्याला घालून घ्यायचे आहेत. पुन्हा सुईवरती वेढा द्यायचा आहे. पुन्हा आपल्याला डबल क्रोशो करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं एक पान तयार होतं. 2 चेन, 2 डबल क्रोशो आणि पुन्हा 2 चेन असं ह्या पानांचं डिझाईन येतं. तर तुम्ही 2 डबल क्रोशो घालून इथे आपलं एक पान तयार करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपलं 2 खांब घालून मग नंतर 2 चेन घालायच्या आणि आपल्याला इथे एक पान कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीनं आपल्याला दुसरं देखील पान कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर सुंदर असं क्रोशोचं डिझाईन तयार होतं. तर छोट्या छोट्या मुलींना पण हे क्लिप्स खूप छान दिसतात आणि हेअरबँडवरती पण एकसारख्या करून लावल्या तरीसुद्धा हेअरबँड आपला बनून जातो. तर खूप असं छान दिसतं ते आणि क्लिपमध्ये किंवा बोमध्ये पण वापरलं जातं. तर अशा पद्धतीने मी 2 क्लिपचे डिझाईन मी बनवून घेतले आहे. तर ग्रीन कलरचं हे 2 पान आपलं तयार झालेलं आहे. तिन्ही लोकर आपल्या पाठीमागे घ्यायचे आहेत. एक नॉट बांधायची आपल्याला पाठीमागे. एक नॉट बांधून घेऊन आपल्याला ही लोकर कट करून टाकायची आहे. तर अशा पद्धतीने ही लोकर आपण इथे कट करून घेणार आहोत. याच पद्धतीचं मी एक दुसरं देखील डिझाईन बनवून घेतलेलं आहे आणि हे आपण दोन्ही क्लिपवरती आपण चिटकून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने 2 असे डिझाईन्स आपले तयार झालेले आहेत. मैत्रिणींनो, आपल्या व्हिडिओवरती आपल्या चॅनलवरती तुम्हाला क्रोशोचे वेगवेगळे डिझाईन्स किंवा मिनी बॅग्स, बेसिक क्रोशो असे तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकवले जाते. तर चॅनेलला लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिळत राहतील. तर या पद्धतीनेच मी दुसरे देखील फूल एक तयार करून घेणार आहे. तर सुईवरती पुन्हा आपण एक वेढा देऊन 4 साखळ्या तयार करून घेतलेल्या आहेत.
तर 4 साखळ्यांचा असा राऊंड तयार करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने राऊंड तयार करून तो गोल कंप्लीट करून घ्यायचा आहे तिथे आणि नंतर सुईवरती वेढा देऊन डबल क्रोशोचे आपल्याला 5 ते 6 करून घ्यायचे आहेत, खांब करून घ्यायचे आहेत. तर प्रत्येक खांब देताना तुम्ही एक एक्स्ट्रा साखळी द्या, म्हणजे 2 खांबामध्ये किंवा 2 क्रोशामध्ये एक गॅप तयार होईल. एक डबल क्रोशो पूर्ण झाल्यानंतर एक साखळी द्यायची आहे आणि पुन्हा दुसरा डबल क्रोशो पूर्ण करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपले 5 ते 6 क्रोशो पूर्ण करून घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला जे 2 क्रोशोमध्ये जे गॅप आहे तो भरून काढण्यासाठी आपल्याला प्रत्येक साखळीवरती 3 3 3 असे सिंगल क्रोशो द्यायचे आहेत. सिंगल क्रोशो म्हणजे फक्त सुई बाहेर काढायची, लोकर खेचायची, 2 राऊंड येतात, 2चा 1 असा आपला सिंगल क्रोशो तयार करून घ्यायचा आहे. आणि सिंगल क्रोशो 3 कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता खालचा खांब मी सुईनी वरती घेत आहे, म्हणजे खांबामधून सुई पास करून त्यातून मी चौथा हा सिंगल क्रोशो खांब तयार करता, म्हणजे 3 सिंगल क्रोशो झाल्यानंतर चौथा जो क्रोशो येतो सिंगल क्रोशो तो आपल्याला खांबातून पास करायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. दोन्ही तो पहिला जो खांब तयार केलेला आहे त्यातून सुई पास करायची आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे सुंदर असं फुलाचं डिझाईन तयार होतं. हवं तर यामध्ये तुम्ही मोती देखील लावू शकता. तर इथे आपण 7 ते 8 पाकळ्यांचं असं मोठं फूल तयार केलेलं आहे. तर तुम्ही 5 ते 6 पाकळ्यांचं केलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने आपलं एक फूल कंप्लीट झालेलं आहे. पुन्हा लास्टला फक्त लोकर दोन्ही क्रोशोमधून लोकर खेचायचे आणि ते आपले हे फूल तयार झालेलं आहे. तर हे फूल चिटकवण्यासाठी तुम्ही फॅब्रिक ग्लूचा देखील वापर करू शकता. तर क्लिपवरती फॅब्रिक ग्लू लावून हे फूल आपण चिटकून घेऊ शकतो. मैत्रिणींनो, तुम्हाला ऑर्डर द्यायची वगैरे असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर देखील देऊ शकता. हे क्रोशो क्लिप्स तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी, बड्डेचे क्लिप्स देण्यासाठी वगैरे उपयोगी येतील. तर अशा पद्धतीने लहान मुलींसाठी आपण क्लिप्स असे सुंदर असे क्लिप्स तयार केलेले आहेत. तर कसे वाटले दोन्ही डिझाईन नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ऑर्डर द्यायची असेल तर नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा. थँक्यू.